नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मटण बनवणार आहोत। त्यासाठी मटण इथं शिजत आलेलं आहे। चला तर आता आपण कालवण बनवण्यासाठी घेऊया। आता इथे मी सुक्क खोबरं आणि भाजकी डाळ घेतलेली आहे, कारण आपण मटणामध्ये कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि पुदिना टाकलेला आहे। त्याच्यामुळे काही टाकायची गरज नाही, म्हणून आता फक्त खोबरं आणि डाळ वाटून घ्यायची आहे आपल्याला। थोडंसं वेगळ्या पद्धतीने मटण बनवणार आहे आज मी। चला तर आता हे बारीक वाटून घेऊया। आता कढई ठेवलेली आहे, त्यात मोठा चमचा भरून तेल टाकलेला आहे। आता लगेचच आपण कढीपत्ता फ्राय करून घेणार आहोत आणि ही पेस्ट त्यामध्ये टाकून देणार आहोत। छानशी 1 मिनिट आपण चांगली भाजून घ्यायचं आहे, कारण आपण खोबरं भाजलेलं नाहीये। सारखं हलवत राहायचं आहे। असं मस्त झणझणीत मटण बनवायचं आहे आपल्याला। चला तर आता इथे गरम मसाला टाकून दिलेला आहे, घरचा मसाला टाकून दिलेला आहे, लाल तिखट टाकून दिलेला आहे आणि थोडीशी धने पावडर टाकून दिलेली आहे। चला तर हे पण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला जराही जळू द्यायचा नाही, सारखं हलवत राहायचं आहे। समस्त मसाला परतून झालेला आहे आपला। आता आपण त्यामध्ये मटण टाकून देऊया। आपल्याला जेवढं हवं पाणी तेवढं टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता, असं मस्त वर खाली परतून घ्यायचं आहे आपल्याला मटण मसाल्यामध्ये। चला तर आता आपण थोडंसं पाणी टाकून देऊया। अशा प्रकारे आपल्या मटणाला चांगली तर्री आलेली आहे आणि मस्त झालेलं आहे मटण आपलं, चांगलं उकळत आलेलं आहे। चला तर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। आता गॅस बंद करून घेतीये आणि सर्व करतीये। चला तर नाचणीची भाकर, भात, मटण, रस्सा कसा वाटला तुम्हाला? आषाढ स्पेशल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।